नमस्कार मंडळी, मी योगेश देशपांडे. आपल्या मराठी हॉरोस्कोप विथ योगेश देशपांडे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. या व्हिडिओमध्ये आपण कुंभ राशीचे 12 जानेवारी 2026 ते 18 जानेवारी 2026 चे राशी भविष्य पाहू. या आठवड्यामध्ये 12 जानेवारीला शुक्र ग्रह मकर राशीत प्रवेश करेल, 14 जानेवारीला रवी मकर राशीत प्रवेश करेल, 15 जानेवारीला मंगळ मकर राशीत प्रवेश करेल आणि 17 जानेवारीला बुध मकर राशीत प्रवेश करेल. तर या प्रवेशांमुळे कुंभ राशीच्या लोकांना त्याचा काय फायदा तोटा होईल ते आपण बघू. केतू महाराज तुमच्या चंद्र राशीच्या 7व्या भागात बसलेले असतील. याचं फळ असं की या सप्ताहात जर आवश्यक नसेल तर शक्यतो वाहन चालवणं टाळा. खास करून रात्रीच्या वेळी कुठल्याही प्रकारचा प्रवास करणं टाळा, अथवा एखादी शारीरिक इजा वगैरे होण्याची शक्यता तुम्हाला आहे. तुम्हाला ही गोष्ट समजून घेण्याची आवश्यकता आहे की जर तुम्ही आपल्या रचनात्मक पद्धतीचा वापर केला तर बरेच फायदेशीर सिद्ध होईल आणि तुम्ही त्याच्याच मदतीने आपली आर्थिक स्थिती उत्तम बनवू शकाल. यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला उत्तम लाभ मिळू शकेल. काही जर तुमच्या कोर्ट कचेरीच्या गोष्टी चालू असतील तर या सप्ताहात तुम्हाला त्याचे योग्य फळ मिळेल किंवा त्या गोष्टीचा निर्णय तुमच्या पक्षात येण्याची शक्यता जास्त आहे. अशात न थांबता प्रयत्न करा आणि योग्य काळाची वाट पहा. शनी महाराज तुमच्या 2ऱ्या भावात बसलेले असल्या कारणामुळे कामाच्या बाबतीत या सप्ताहात तुमचा आवाज पूर्णतः ऐकला जाईल. सांगण्याचे तात्पर्य असे की जर व्यापार असो किंवा नोकरी असो, प्रत्येक ठिकाणी तुमची रणनीती आणि योजनांचे कौतुक होईल. सोबतच दुसरे लोकही तुमच्या विचारांवर लक्ष देताना दिसतील. यामुळे तुम्हाला भरपूर प्रोत्साहन मिळेल. या आठवड्यात समजा विद्यार्थ्यांसाठी या आठवड्यात शाळेतील वर्गातील तुमचे विद्यार्थी तुमच्या यशाबद्दल विद्यार्थ्यांना ईर्ष्या वाटेल, ज्यामुळे ते तुमच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. शिक्षकांना किंवा आपल्या वरिष्ठांना तुमच्या विरुद्ध भडकवू शकतात. अशा परिस्थितीत त्यांचे षडयंत्र समजून घ्या. आपल्याला प्रत्येकासोबत आपला व्यवहार सुधारण्याची पण आवश्यकता आहे, अन्यथा आपण इतरांसमोर आपली प्रतिमा कलंकित करू शकता. धन्यवाद.